नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 12वीचा आपला वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास चालला आहे. व्यावसायिक सेवांचा आपण अभ्यास करतोय. वाहतूक सेवा त्या व्यावसायिक सेवेअंतर्गत आपण अभ्यासत होतो आणि आजपर्यंत आपण 3 व्यावसायिक वाहतूक सेवांचा अभ्यास केला आहे. पहिली वाहतूक सेवा आपण रस्ते वाहतूक म्हणून बघितली, दुसरी रेल्वे वाहतूक, तिसरी हवाई वाहतूक आणि या प्रकारातली शेवटची वाहतूक सेवा म्हणजे जलवाहतुकीचा या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. तर जलवाहतूक साधारणतः पाण्याच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या मदतीने होणारी वाहतूक असं आपण जलवाहतुकीचं वर्णन करू शकतो. त्यामध्ये अधिकचं सांगायचं ठरलं तर समुद्र म्हणा, नद्या, कालवे यांच्या माध्यमातून आणि जहाज, बोटी किंवा होडी यांच्या मदतीने केली जाणारी वाहतूक याला देखील आपण जलवाहतूक म्हणू शकतो. विशिष्ट अशी काही स्पेसिफिक एखादी व्याख्या म्हणावी असं काही पुस्तकही गृहीत धरत नाही. पुस्तकातही व्याख्येमध्ये बऱ्यापैकी विचरण आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला ज्या प्रकारे संकल्पना ज्ञात होईल त्या अनुषंगानं आपण त्याचं व्याख्येमध्ये रूपांतर करू शकतो. तर मी म्हटल्याप्रमाणे पाण्यावरून केली जाणारी वाहतूक याला देखील जलवाहतूक म्हणता येईल. ती देखील एक व्याख्या होते सोपी. आणखी जर आपल्याला अधिक सांगायचं ठरलं तर समुद्र, नद्या, कालवे यांच्या माध्यमातून आणि जहाज, होडी, बोटी इत्यादींच्या मदतीनं पाण्यावरून केली जाणारी वाहतूक याला देखील आपण जलवाहतूक म्हणू शकतो. जलवाहतुकीच्या बाबत अधिकची माहिती आपल्याला घ्यायची ठरली तर ध्यानात घ्यावं लागेल की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्यानं जलवाहतुकीचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापाराची चर्चा होते त्यावेळेस प्रामुख्यानं 2 प्रकारच्या वाहतूक सेवा आपल्या नजरेसमोर येतात. एक आहे हवाई वाहतूक आणि दुसरी आहे जलवाहतूक. हवाई वाहतुकीच्या साधनांची संख्या तुलनेनं मर्यादित असल्यामुळं अशा वेळेस प्रत्येकाला ती साधनं पाहिजे त्या वेळेला उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. दुसरी गोष्ट, तुलनेनं त्याची खर्च देखील अतिरिक्त जास्त आहे, त्यामुळे साहजिकता ती परवडणार नाही. अशा वेळेस या दोन्ही गोष्टी जलवाहतुकीच्या बाजूने येतात. एक म्हणजे तुलनेनं स्वस्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ज्यांना हवाई वाहतूक सेवा वेळच्या वेळी उपलब्ध होत नाही अशी लोक या माध्यमातून किंवा या सेवेचा वापर करून देखील आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होऊ शकतात, आयात किंवा निर्यातीच्या अनुषंगाने. दुसरी गोष्ट, नुसतं माल वाहतुकीमध्येच जलवाहतुकीचं योगदान आहे का? तर नाही, प्रवासी वाहतुकीमध्ये देखील जलवाहतुकीचं योगदान आहे. हवाई वाहतुकीच्या साधनांचा शोध लागण्यापूर्वी प्रामुख्यानं या साधनांचा किंवा या जलवाहतुकीच्या साधनांचा प्रामुख्यानं वापर आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवासासाठी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून केल्या गेलेला आपल्याला बघायला मिळतो. तर या साऱ्या गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात घेऊ शकतो. भारत सरकारचं एक स्वतंत्र मंत्रालय आहे की जे या जलवाहतुकीचं नियंत्रण करतं, ज्याला मिनिस्ट्री ऑफ शिपिंग असं नाव होतं. नोव्हेंबर 2020 मध्ये त्या मंत्रालयाचं नाव बदललं गेलं आणि नवीन नाव आलं मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज. मराठीमध्ये सांगायचं ठरलं तर बंदर, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालय असं त्या मंत्रालयाचं नावाचा विस्तार झाला म्हणा किंवा नाव बदललं असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अधिकची माहिती म्हणून सांगतो की या मंत्रालयाचे मंत्री म्हणून श्री मनसुख मंडविया हे सध्या काम बघताय. या खात्याचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे. तर हे देखील आपण अधिकतर माहिती म्हणून या भागात लक्षात घेऊ शकतो. तर जलवाहतुकीचं जे काही महत्त्व व्यापाराच्या दृष्टिकोनातून आहे हे आपल्याला आता पुढील फायद्या तोट्याच्या अनुषंगाने शिकायला मिळेल. एक भाग अधिकची ती की या क्षेत्रामध्ये सरकारची देखील एक कंपनी काम करते जिचं नाव आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, SCI ज्याला म्हणतात. हिचा पार्श्वभूमी म्हणले तर ईस्टर्न शिपिंग कंपनी आणि वेस्टर्न शिपिंग कंपनी अशा 2 स्वतंत्र खाजगी शिपिंग कंपन्या होत्या आणि त्या 2 शिपिंग कंपन्याचं मर्जिंग झालं, म्हणजे अमलगमेशन किंवा एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो. ते मर्जिंग होऊन नवीन कंपनी तयार झाली, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ईस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशन आणि वेस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशन या दोघांचं एकत्रीकरण होऊन तयार झाली शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही खाजगी होती. 1992ला काय केलं, शासनाने ही कंपनी स्वतःच्या मालकीची करून घेतली. म्हणजे तिचं थोडक्यात आपल्या वाणिज्याच्या भाषेत सांगायचं ठरलं त्याचं झालं राष्ट्रीयकरण. ती सरकारच्या मालकीत झाली आणि आजच्या तारखेला जवळपास 83% स्टेक होल्ड म्हणजे भाग भांडवल हे सरकारच्या मालकीचं आहे. बाकीचं खाजगी लोकांना काही इतर संस्थांच्या ताब्यामध्ये आहे, परंतु जवळपास 83% भाग भांडवल हे सरकारकडे आहे आणि 17% भाग भांडवल इतर घटकांकडे आहे. तरी सरकारी मालकीची असलेली ही शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही देखील आपण त्याचं एक उदाहरण म्हणून किंवा या क्षेत्रात काम करणारी सरकारी कंपनी म्हणून त्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो. तर ही झाली आता जलवाहतुकीविषयी माहिती, त्याचा अर्थ. आता आपल्याला मुख्य भागाकडे जायचं, तो आहे जलवाहतुकीचे फायदे किंवा तोटे. जसं आपण इतर वाहतुकीचे देखील फायदे तोटे बघितले त्याप्रमाणे या जलवाहतुकीचे देखील काही फायदे तोटे आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सुरुवातीला 13 जहाजं होती. आजच्या तारखेला शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जवळपास 92च्या आसपास जहाजं आपल्याला बघायला मिळतात. हा देखील एक महत्त्वाचा भाग आपण त्या अंतर्गत अवांतर माहिती म्हणून किंवा अतिरिक्त माहिती म्हणून ध्यानात घेऊ शकतो.
फायदे तोटे बघत असताना सर्वात पहिला फायदा त्या ठिकाणी सांगितला आहे की तुलनेनं स्वस्त आहे. कोणती वाहतूक? तर जलवाहतूक. मग तुलना करताना नेमकी कुणाशी केली? तर ध्यानात घ्या की जलवाहतूक हा भाग आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने जास्त अभ्यासला जातो. त्यामुळं जलवाहतुकीची तुलना ही निश्चितपणे हवाई वाहतुकीशी होते. मग हवाई वाहतूकमध्ये विमान असेल, हेलिकॉप्टर असेल, ही जी काही साधनं ज्याची चर्चा मी आधीच्या व्हिडिओत केली, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या साधनांची गुंतवणूक, त्या साधनांवर होणारा खर्च, सुरक्षिततेचा आवाका, या साऱ्या गोष्टींचा विचार करता तेथील खर्च किंवा त्यावर आकारले जाणारे दर हे जास्तीच आहे. तुलनेनं त्याला जो काही पर्याय दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, तो जलवाहतूक आहे. त्यामध्ये आकारले जाणारे दर हे तुलनेनं कमी आहे. कारण इंधन खर्च म्हणा, सुरक्षिततेवर होणारा खर्च किंवा एकंदरीत येणारा देखभाल किंवा मेंटेनन्स खर्च किंवा बांधणी खर्च हा हवाई वाहतूक आणि जलवाहतुकीमध्ये कमी आहे. त्यामुळे साहजिकता जलवाहतुकीमध्ये आपल्याला हवाई वाहतुकीची तुलना करता निश्चितपणे कमी पैसे मोजावे लागतात, कमी दर त्या ठिकाणी आकारले जातात. त्यामुळं स्वस्त सुविधा हा देखील याचा पहिला फायदा होतो. दुसरा मुद्दा सांगितला की सुरक्षित आहे. साहजिकता एका नियंत्रित वातावरणात वाहतूक होते. म्हणजे रस्ते वाहतूक म्हणलं आपण आणि जलवाहतूक घेतलं तर रस्ते वाहतुकीमध्ये रहदारी आहे, वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आणि अपघातातून आर्थिक आणि वित्तीय हानी होण्याची शक्यता देखील दाट आहे. यामध्ये साहजिकता तुलनेनं रहदारी कमी, म्हणजे 10 जहाज काय शेजारी प्रवास करत नाही. त्यामुळे ती साधारण गोष्ट आहे. त्यामुळं वाहतुकीच्या दरम्यान एकमेका जहाजांचं दुसऱ्यांशी आदळापट होणं यासारख्या ज्या काही गोष्टी सहजता आपल्याला रस्ते वाहतूक प्रकारात बघायला मिळतात, त्या गोष्टी आपल्याला या जलवाहतूक प्रकारात बघायला मिळणार नाही. हा देखील याचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये सांगितली होती आपण निर्यात व्यापार पद्धती शिकत असताना, की जोपर्यंत मालाची व्यवस्थित बांधणी झालेली नसते तोपर्यंत बंद अधिकारी किंवा ज्याला आपण आयात निर्यात व्यापारीमध्ये जहाज अधिकारी देखील शब्द वापरलेला आहे, तर तो अधिकारी किंवा तो बंदर अधिकारी माल स्वीकारत नाही, जहाज अधिकारी माल घेतच नाही. म्हणजे बांधणी केल्याशिवाय जहाज कंपनी मालाचा स्वीकार करत नाही. त्यामुळे साहजिकता मालाची ऑलरेडी व्यवस्थित बांधणी असते, नियंत्रित वातावरणामध्ये वाहतूक केली जाते, रहदारीचं प्रमाण नाही किंवा रस्ते वाहतुकीमध्ये जे काही रस्त्याची जी काही दुरावस्था आहे त्याचा जो काही परिणाम वाहतुकीवर किंवा मालावर किंवा प्रवासी वाहतुकीवर होत, तसा परिणाम या जलवाहतुकीत होत नाही. त्यामुळे सुरक्षितता आहे हा देखील एक जमेची बाजू किंवा चांगला किंवा फायद्याचा मुद्दा म्हणून आपण बघू शकतो. तिसरा मुद्दा या अंतर्गत सांगितला की आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. कशामुळे? तर जलवाहतुकीमुळे. तर ध्यानात घ्या की साहजिकता जी काही स्थिती होते का हवाई वाहतुकीची जी काही साधनं ती महागडी आहे, त्यानंतर त्यावर आकारले जाणारे दरही जास्त आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट की त्याला मर्यादा आहे. दुसरी गोष्ट संख्या खूप कमी आहे, त्यामुळे सर्वांना ती उपलब्ध होऊ शकत नाही. अशा साऱ्या अडचणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात आयातीच्या निमित्तानं म्हणा किंवा निर्यातीच्या निमित्तानं प्रवेश करू इच्छिणारे लोक साहजिकता सेवा मिळत नसल्या कारणानं त्या व्यापारापासून स्वतःला आजपर्यंत दूर ठेवत होते. परंतु जलवाहतुकीच्या साधनांची क्षमता जास्त आहे, स्वस्त आहे आणि उपलब्धता असल्यामुळे साहजिकता जी लोक यापूर्वी आयात निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करत नव्हती ती लोक आता साधनांची उपलब्धता झाल्यामुळे, स्वस्त साधनं असल्यामुळे साहजिकता त्या प्रकारच्या व्यापारात येऊ लागली. त्यामुळे साहजिकता आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. पूर्वातन काळात तुम्ही कोणत्याही गोष्टी बघा तर साहजिकता एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी, प्रवासी वाहतूक म्हणा किंवा प्रामुख्याने मालाचं हस्तांतरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जहाज म्हणा, बोटी म्हणा, इतर साधनांचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा. हे देखील त्याचं आपण उदाहरण दाखल सांगू शकतो. पुढचा मुद्दा सांगितला फायद्याचा, तो आहे परिचालन खर्च कमी. परिचालन खर्च याचा साधा सरळ सोपा अर्थ हा घेऊ शकतो की वाहतुकीच्या मार्गावर केला जाणारा खर्च किंवा वाहतुकीच्या मार्गांची निर्मिती करण्यासाठी होणारा खर्च. जसा की रस्ते वाहतुकीमध्ये रस्त्यांची निर्मिती केल्याशिवाय त्यावरून वाहनं धावू शकत नाही, त्यामुळे रस्त्यांच्या निर्मितीसाठी खर्च करावा लागतो, गुंतवणूक करावी लागते. रेल्वे वाहतुकीमध्ये रुळं आपल्याला उभारावी लागतात रेल्वेची, त्याशिवाय रेल्वे धावू शकत नाही. हा खर्च या दोन प्रकारच्या वाहतूक प्रकाराला येतो. परंतु हवाई वाहतुकी मी तुम्हाला म्हटलं की हवा किंबहुना तरल वातावरण हे निसर्गदत्त आहे, त्याचप्रमाणे पाणी देखील निसर्गदत्त गोष्ट आहे. यासाठी स्वतः काही वेगळी खर्च किंवा भूमिका किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. म्हणून परिचालन खर्च याच्यामध्ये कमी आहे किंबहुना नाही असं या ठिकाणी याच्या फायद्यामध्ये सांगितलं. जो खर्च रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करावा लागतो. पुढचा मुद्दा सांगितला फायद्याचा, तो आहे की रेल्वे वाहतुकीच्या तुलनेनं ही लवचिक आहे. आता लवचिकता म्हणजे बदल घडवण्याची क्षमता असं आपण वारंवार म्हटलेलं आहे आजपर्यंत. मग काय नेमकी कोणत्या अनुषंगाने म्हटलंय तर दोन आपल्याला संदर्भ तयार करता येतात का रेल्वेच्या तुलनेनं जलवाहतूक लवचिक कशी. पहिलं वेळेचं,
रेल्वेला वेळेचं बंधन आहे. रेल्वे येण्याची आणि जाण्याची वेळ निश्चित आहे. परंतु जलवाहतुकीमध्ये साधारणतः गती कमी जास्त होण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं अनेकदा. त्यामुळं जाण्याची वेळ जरी अनेकदा निश्चित असली तरी संबंधित ठिकाणी पोहोचण्याच्या वेळेमध्ये तफावत होऊ शकते. तर ही तफावत मान्य केली जाते की ही वेळ लागू शकते, याची मानसिकता सर्वांची असते. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, रेल्वे ही फक्त त्या रुळावरच जाऊ शकते, वेगळा मार्ग रेल्वे स्वीकारू शकत नाही. परंतु जलवाहतूक प्रकारामध्ये परिस्थिती निर्माण झाल्यास मार्गात बदल करण्याची देखील सोय आहे. त्यामुळे मार्ग म्हणा किंवा वेळ म्हणा, या दोन बाबतीत जलवाहतूक ही रेल्वे वाहतुकीपेक्षा लवचिक आहे असं फायद्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. तर हे झाले 5 फायदे. आता आपल्याला बघायचं इतर वाहतूक प्रकाराप्रमाणे याला देखील काही मर्यादा किंवा तोटे आहे, काही दोष आहे, तर ते देखील आपल्याला अभ्यासायचे. तर आपण बघणार आहोत रेल्वे वाहतुकीच्या आता मर्यादा. पुस्तकात सांगितल्या त्याचप्रमाणे आपण जातोय. पहिला मुद्दा सांगितलाय मर्यादेअंतर्गत की घरपोच सुविधा नाही. तर अजूनही आपल्या घरासमोरून काही समुद्र किंवा नद्या किंवा वाहत नाही. त्यामुळं साहजिकच आपल्यापर्यंत ती सेवा नाही. आपण प्रामुख्यानं व्यापारी वाहतुकीबाबत बोलतोय. त्यामुळं व्यापारी वाहतूक या बंदराच्या ठिकाणीच घडतात. तिथंच माल उतरवणं किंवा माल चढवण्याच्या प्रक्रिया घडतात. त्यामुळं घरापर्यंत आजवर तरी जलवाहतूक सेवा आलेली नाही. हा देखील याचा पहिला दोष किंवा मर्यादा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा सांगितला आहे मर्यादेअंतर्गत तो आहे की प्रतिकूल नैसर्गिक वातावरण जे काय म्हणजे विरोधी निसर्ग ज्यावेळेस विरोधात जातो त्या प्रकारचं वातावरण असतं, त्यावेळेस साहजिकता परिणाम या वाहतुकीवर होतो. म्हणजे समुद्रात वादळ येतात, त्याला समुद्री वादळ आपण म्हणतो. अनेकदा धुकं जास्त साचतं, जोरजोराचा पाऊस होतो. अशा वेळेला या वाहतुकीला स्वतःच्या मर्यादा पडायला सुरुवात होतात. उदाहरणार्थ होका यंत्र, दिशादर्शक यंत्र जे असतात ते योग्य दिशा दर्शवेल की नाही याची शाश्वती कमी होत जाते. त्यानंतर पावसाचा परिणाम वाहतुकीवर होतो. वादळं सुटतात, त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. तर नैसर्गिक वातावरण ज्यावेळेस विरोधात जातं किंवा प्रतिकूल असतं असं आपण आणखी अधिक सुधारितपणे म्हणू शकतो. या प्रतिकूल वातावरणाचा, प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाचा निश्चितपणे विपरीत परिणाम जलवाहतुकीवर होतो. हे देखील त्याचा एक दोष किंवा मर्यादा आहे. पुढचा मुद्दा सांगितला आहे संथ वाहतूक. संथ म्हणजे हळूवारपणे वाहतूक. तर हा मुद्दा तुम्ही शब्दसमूहासाठी देखील ध्यानात धरू शकता. शब्दसमूहामध्ये असं येऊ शकतं की वाहतुकीचा सर्वात संथ प्रकार, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याचं उत्तर आहे जलवाहतूक. वाहतुकीचा सर्वात गतिमान प्रकार किंवा जलद प्रकार, त्याचं उत्तर आहे हवाई वाहतूक. वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार, त्यावेळेस आपल्याला माहीत पाहिजे की त्याचं उत्तर आहे रस्ते वाहतूक. तर हे तिन्ही मुद्दे मी तुम्हाला शब्दसमूहाच्या अनुषंगाने सांगितलं. तर साहजिक आहे जलवाहतुकीच्या साधनांना किंवा जलवाहतूक या प्रकाराला संथ असण्याची मर्यादा आहे, हळूवारपणे होते. याला कारण त्याची अजूनही अत्याधुनिक इंजिनाचा वापर करून केली जाणारी वाहतुकीच्या संख्या खूप मर्यादित आहे. त्यातल्या त्यात त्याच्या गतीवर पाण्याचा उथळपणा, पाण्याचा पसरटपणा या साऱ्या गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळं पाहिजे त्या गतीनं आपल्याला हव्या त्या वेळेला आपण वाहतूक करू शकत नाही. पाण्याची किंवा नैसर्गिक वातावरणाशी मिळत्या जुळता विचार करून आपल्याला वाहनाची गती ठेवावी लागते. त्यामुळं साहजिकता अतिशय हळूवारपणे होणारी वाहतूक हा देखील दोष किंवा अतिशय स्लो वाहतूक, संथ वाहतूक हा देखील एक दोष त्या वाहतूक प्रकाराचा आपण सांगू शकतो. पुढचा मुद्दा दोषांतर्गत सांगितला आहे तो आहे देखभाल खर्च खूप जास्त आहे. देखभाल खर्च म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट. बघा, जहाजाची बांधणी करणं ही खूप मोठी गुंतवणूक आहे. आपण टायटॅनिक सारख्या जहाजाचा चित्रपट तुम्ही बघितला असेल, कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक त्या जहाजासाठी झाली. म्हणजे जहाज बांधणी ही काही साधी सोपी गोष्ट नाही, खूप महागडी गोष्ट आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेस जहाज किंवा कोणतेही जलवाहतुकी अंतर्गत प्रवासाअंतर्गत वापरलं जाणारं साधन ज्यावेळेस प्रवास करून येतं त्यावेळेस पुन्हा त्याची तपासणी करावी लागते. त्याच्यामध्ये काही दोष राहिले का किंवा काही आदळापट होऊन त्याच्यातील एखादं पार्ट खराब झाला का हे सगळं तपासावं लागतं. आपण पुन्हा लगेच थेट पाण्यामध्ये ते सोडू शकत नाही. तरी प्रत्येक प्रवासापूर्वी तुम्हाला ते जहाज परिपूर्ण किंवा योग्य आहे की नाही याची चाचपणी करावी लागते. त्याचे काही पार्ट बदलावे लागले तर त्याची खर्च किंवा त्याची कॉस्ट देखील खूप जास्त आहे. कारागिरी जी काय आहे जहाज बांधण्याची त्याचे देखील जास्तीचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळं जहाज बांधणं किंवा जहाज सांभाळणं किंवा होड्या बांधणं, होड्या सांभाळणं या साऱ्या गोष्टी महागड्या आहे. यासाठी अतिरिक्त गुंतवणूक करावी लागते, अतिरिक्त खर्च करावा लागतो. हा देखील आपण देखभाल खर्च खूप जास्त आहे किंवा देखभाल आणि बांधणी खर्च खूप जास्त असं एकत्रित नाव देऊन म्हणू शकतो. शेवटचा मुद्दा तोट्याअंतर्गत सांगितला जातो की समुद्री जे काही धोके याच्याशी निगडीत आहे. समुद्री खूप धोके आहे. आता नैसर्गिक धोक्यांची आपण चर्चा केली की समुद्री वादळ येतं बघ, त्यानंतर वारा सुटू शकतो जोराचा, पाऊस जोराचा येऊ शकतो, धुकं साचू शकतं. या साऱ्या नैसर्गिक धोके आहेत. ते तर आपण आधीच्या मुद्द्यात चर्चा केली. ही अनैसर्गिक धोके आहे किंवा कृत्रिम धोके म्हणता येईल. समुद्री चाचे म्हणतात ज्याला, समुद्री लुटारू
तर समुद्रामध्ये देखील अनेकदा लुटारू असतात की जे जहाज म्हणा किंवा वेगवेगळ्या जे काही माल वाहून नेणारे जे काही इतर साधन आहेत त्यांच्यातील मालाची लूट करतात किंवा प्रवाशांची लूट करतात. हे पुरातन काळापासून चालणाऱ्या गोष्टी किंवा खूप जुन्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही जर हॉलिवूड चित्रपट बघितला असेल, पायरट्स ऑफ कॅरिबियन, त्याचा संपूर्ण चित्रपट हा याच मुद्द्याच्या किंवा याच समुद्री चाचे किंवा समुद्री लुटारूंच्या अवतीभोवती तो चित्रपट फिरतो. म्हणजे आपल्याला शिकायला मिळतं की समुद्रातही लुटण्याची किंवा जहाज लुटण्याची किंवा माल चोरून नेण्याची या साऱ्या प्रक्रिया घडतात. तर ती देखील याचा एक धोका यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कदाचित माहीत आहे तुम्हाला, इंग्लिशमध्ये एक द इंचस्केप रॉक नावाची एक कविता, त्यामध्ये पण या जहाजाचा प्रवास किंवा जहाजाच्या व्यापारानिमित्त होणारा प्रवास, त्यामध्ये येणारे अडथळे, याच्या साऱ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे ते देखील तुम्हाला ते ज्ञान तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. तर समुद्र प्रवासाअंतर्गत देखील कृत्रिम धोके, समुद्री लुटारूंचे, समुद्री चाच्यांचे, समुद्री दरोडेखोर, अशी वेगवेगळी नावं आपण त्यांना देऊ शकतो. तर अशी लोक देखील त्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्यापासून देखील धोके असतात. त्या धोक्यांना देखील तुम्हाला सामोरं जाण्याची मानसिकता किंवा तयारी ठेवावी लागते. तर हा देखील एक भाग आपण त्या अंतर्गत सांगू शकतो. जलवाहतुकीबाबत एक थोडीशी अतिरिक्त माहिती सांगायची ठरली तर देशाच्या एकंदरीत संरक्षण क्षेत्रामध्ये देखील जलवाहतुकीचं योगदान आहे. तर नेव्ही आहे बघा, तर आपण इंडियन नेव्ही ज्याला म्हणतो, तर ती देखील एक भाग आहे. मर्चंट नेव्ही पण आहे, म्हणजे व्यावसायिक कामानिमित्त नेव्हीचं कामकाज चालतं. तर हे देखील त्यामध्ये अतिरिक्त माहिती म्हणून आपण प्रस्तावनेमध्ये किंवा तुमच्या माहितीस्तव आपण ते ठेवू शकतो. तर आजच्या तारखेला आपण जवळपास 4 लेक्चर्स घेतलेले. पहिला आपण रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, तिसरा जल वाहतूक आणि चौथा आपण जलवाहतूक घेतला, तिसरा आपण हवाई वाहतूक घेतला. तर ही चारच्या चारही वाहतुकीचे प्रकार आपण जवळपास पूर्ण केलेले. 3 मुद्दे तुम्हाला काही एक्स्ट्रा त्यामध्ये दिलेले. पहिला माहिती आहे ना, मोनोरेल किंवा मेट्रो नावाचा आहे. तर आता वास्तविक पाहता हे काय द्यायला गरजेचं नव्हतं, कारण रेल्वे वाहतुकीचाच तो प्रकार आहे मोनोरेल आणि मेट्रो. मेट्रोबाबत आपण ऐकतोय, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये मेट्रोचं, दिल्लीत मेट्रो आहे, तुम्ही ऐकलं. मोनोरेल लक्षात घ्या पहिल्यांदा. मोनोरेल ही सिंगल ट्रॅक आहे. मेट्रो ही साध्या रेल्वे सारखे, तिलाही 2 रुळ असतात, फक्त गती जास्त असते, उंच ठिकाणाहून वाहतूक होते, त्या विशिष्ट शहराच्या अंतर्गत ती रेल्वे फिरते. हे मेट्रोचं लक्षण आहे, ती रेल्वेच आहे थोडक्यात. मोनोरेल थोडासा वेगळा पॅटर्न आहे. मोनोरेल ही सिंगल ट्रॅक आहे, एक रुळावरून धावणारी रेल्वे, असं आपण तिचं थोडक्यात वर्णन करू शकतो. तर साधारणतः बीम असतो, एक रूळ म्हणजे एक मोठा, जसं डिवायडर असतं ना रस्त्याच्या मध्यभागी, त्या उंचीचा डिवायडर सारखा एक बीम असतो, त्याच्यावरती रेल्वे सेट असते आणि त्याच्या माध्यमातून ती धावत. त्याच्यामुळं आदळआपट होणं, याला जाऊन धडकणं, त्याला जाऊन धडकणं होतच नाही, कारण तो सिंगल ट्रॅक त्याच रेल्वेसाठी. तर ते शहर अंतर्गत होणारी वाहतुकीसाठी मोनोरेल वापरायचे. तर ती ट्रॅक सोडून जाऊ शकत नाही, ते ट्रॅकवर फिटच आहे ऑलरेडी, ती तेवढ्याच ट्रॅकपुरती फिरत राहते. त्यानंतर मेट्रो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तो नवीन आधुनिक प्रकारे गतिमान आहे आणि त्या शहराला जोडण्याचं काम किंवा शहरातील विविध भागांना जोडण्याचं काम करते, परंतु ते रेल्वेचाच प्रकार आहे. ती 2 ट्रॅकवरून धावणं, जसं रेल्वेला जसं 2 ट्रॅकचा रूळ असतो त्याच्यावरून तशीच मेट्रो धावते. बुलेट ट्रेन येतात त्यातलाच प्रकार आहे. तो काय पुस्तकामध्ये नाही, परंतु तुम्हाला माहिती असतो सांगतो. तर तो रेल्वेचा भाग आहे, परंतु आता पुस्तकात दिलाय तुम्हाला एक अवांतर म्हणून, तर त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलं. दुसरा एक भाग तुम्हाला आणखी सांगितलंय, रोपवे नावाचा आहे. रोपवे म्हणजे म्हणजे दोरखंड थोडक्यात, त्याचा द्वारे निर्माण केलेला मार्ग, याला रोपवे म्हणतात. तर साहजिकता दऱ्या ज्या भागात आहे, डोंगर आहे, एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, एका टेकडीहून दुसऱ्या टेकडीला किंवा एका भागातून थेट दुसऱ्या भागाला, तर मध्ये समजा मोठी दरी आहे, मग त्या भागाला कनेक्ट करण्यासाठी या प्रकारच्या रोपवेचा वापर करतात. तर रोपवे प्रामुख्याने लोखंडी जाड भक्कम अशा तारा किंवा दोऱ्या लोखंडाच्या असतात आणि त्याच्यावर एक जसं रेल्वेला कसं प्लॅटफॉर्म सारखी एक जागा दिली असते, तर त्याच्यावर काहीतरी एक सिस्टीम बसवली आहे ज्याच्यातून प्रवासी किंवा मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जातो. तर विजेच्या माध्यमातून हे रोपवे चालवले जातात आणि काही वेळेस बिनविजेचे देखील साधनं त्या ठिकाणी वापरतात. ट्रॉल्या बसवलेल्या असतात त्या रोपवेला आणि त्या ट्रॉलीच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक करणं किंवा दुसरी गोष्ट आपल्याला सांगते, मालाची अनेकदा वाहतूक ने-आण करण्यासाठी या माध्यमांचा वापर केला जातो. तिसरा एक भाग आहे तो पाईपलाईन नावाचा आहे. तर पाईपलाईनच्या माध्यमातून वाहतूक करणं. आता पाईपलाईनची वाहतूक हा भाग, आता आपण एक सर्वसाधारण त्या बघतो बघा, आपल्या भागातनं पाईपलाईन गेल्या असतात पाण्याच्या, मग पाणी काय होतं, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं जातं. तर लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ, अनेकदा वायू पदार्थ, गॅस पण पाईपलाईनच्या माध्यमातून वाहून नेण्याचा प्रयत्न केला जातो. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाहून नेण्यासाठी मग ती पाईपलाईनच तयार केली जाते. मग अनेकदा पेट्रोल, डिझेल
पाणी म्हणा किंवा इतर काही द्रव पदार्थ असतील ते असतील, केमिकल असतील, काही वेळेस गॅसेस असतात, वायू पदार्थ, तर ते देखील आपल्याला एका भागातून दुसऱ्या भागातून वाहून नेण्यासाठी थेट परमनंट स्वरूपाची एक पाईपलाईनच तयार केली जाते आणि त्याच्या माध्यमातून ते वाहून नेले जातात. तर तो देखील एक वाहतुकीचा मार्ग सांगितला. तर आता हे शेवटचे जे काही 3 मी सांगितलेले पुस्तकात हे थोड्याशा स्वरूपात आहे, परंतु तुम्हाला माहिती असावी, तुम्हाला वाटायला नको की त्यामुळे तुम्हाला काहीतरी अपूर्ण माहिती मिळाली म्हणून थोडंसं डिटेल सांगून दिलं. ते येतील परीक्षेला असं काही मला वाटत नाही, परंतु तरी ऑब्जेक्टिव्हच्या हिशोबाने थोडंसं वाचन राहू द्या किंवा हे ऐकलं तरी पुरेसं होऊन जाईल. तर बघा, आजच्या तारखेला आपण आपल्या सर्व व्यावसायिक वाहतूक सेवा आपण संपवलेल्या आहेत. उद्याच्या लेक्चरला आपण पुढील जी काही सेवा असेल, माझ्याकडून गोदाम किंवा साठवणूक सेवा तिला आपण म्हणतो, तर ती सेवा आपली आता उद्याच्या तासाला आपल्याला घ्यावी लागेल. निश्चितपणे उद्याच्या तारखेला आपण ती संपवण्याचा प्रयत्न करू. उद्या पुन्हा भेटू आपण पुढील सेवा घेऊन. तोपर्यंत हा अभ्यास करा. बारीक सारीक ऐका, बारीक सारीक नोट्स तुमच्याकडं करण्याचा प्रयत्न केला. मी आधीच्या लेक्चरलाही सांगितलं की तुमच्या शंका शक्यतो व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातूनच कमी करण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजनला आपल्याकडं पुरेसा वेळ नाही आहे, त्यामुळे रिव्हिजनच्या वेळेस जितक्या कमी शंका असतील तितकी पटपट आपल्याला रिव्हिजन घेता येईल. उद्याच्या तासाला आपण साठवणुकीचे व्हिडिओ किंवा साठवणूक सेवेचा अभ्यास करूया. तोपर्यंत धन्यवाद.